वाहनातील बॅटरी चोरी, तिघांना जामीन मंजूर. चोरीच्या इराद्याने निरनिराळ्या मालवाहतूक वाहनांमधील व ट्रकमधील बॅटऱ्या काढून त्यांची इतरत्र विक्री केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील पोलिसांनी प्रथमतः विकास शरद जिरगे, शिवम भारत झेंडे या दोघा आरोपींना 12 मार्च रोजी अटक करून त्यांचेकडून बॅटऱ्या हस्तगत केल्या होत्या. तदनंतर पोलिसांनी आरोपींचेवर भारतीय न्याय संहितेचे कलम 303(2), 3(5) व 113 अंतर्गत कारवाई करून आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीदरम्यान पुनश्च आरोपी क्रमांक 3 व 4 प्रीतम राजू कांबळे व शाहरुख यांची नावे व सहभाग निष्पन्न झाल्याने त्यापैकी आरोपी प्रीतम यास तात्काळ अटक केली व आरोपी क्रमांक 4 शाहरुख हा अद्याप फरार आहे. सदरकामी आरोपी पक्षातर्फे ॲडव्होकेट रियाज बांडदार यांनी काम पाहून आरोपींचे वतीने न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने तीनही आरोपींना योग्य त्या अटी व शर्तीवर जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना त्यांचे सहकारी ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट झैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अजीज नदाफ, साहिल शेख, परवेज मुजावर यांनी मदतनीस म्हणून काम पाहिले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.